आता आपण तिसरा पेपर बघूया. तिसरा पेपर. तिसऱ्या पेपरमध्ये पहिला प्रश्न, पहिले दोन प्रश्न आपण बघितलं की पहिले दोन जे प्रश्न आहेत ते भगवद्गीतेच्या आधारे आहेत. आपल्याला 6वा आणि 16वा अध्याय याच्यावर पहिले दोन प्रश्न असणार आहेत. तिसरा आणि चौथं जे आहे ते उपनिषदाचे प्रश्न असणार आहेत. त्यामुळे पहिल्या दोन मधला असणारा प्रश्न हा भगवद्गीतेचा आहे हे लक्षात ठेवायचं, त्यानुसारच उत्तर लिहायचं असं आपण काल फिक्स केलेलं आहे. चला पहिला प्रश्न बघूया. 16 मार्क. कुठलेही दोन लिहा, आयदर ऑर. एक लिहा. दोन प्रश्न दिलेत. योगारूढ पुरुषाचे लक्षण भगवद्गीतेच्या आधारे लिहा किंवा ध्यान योग यावर निबंध लिहा. दोन्ही प्रश्न आपण काल डिस्कस केलेले आहे. हा, परत डिस्कस करायची गरज आहे का? नाही सर. हो सर, नको सर. चला खाली पुढचा प्रश्न. टिपा लिहा कुठल्याही दोन. 8 मार्काला एक टीप. योग साधनेतील अडथळे, आसुरी संपत, दैवी संपत, नरकाचे त्रिविध द्वार. हे चारही प्रश्न काल आपण डिस्कस केलेले आहेत. यायचे का परत? नाही, आवश्यकता हो नाही सर, सर, जे क्लिअर आहे ते. म्हणजे झाले ते नको करूया. पुढे जाऊया. आता सरळ उपनिषदावर. योग तत्वोपनिषदानुसार प्रत्याहाराचे स्वरूप आणि प्रकार विशद करा. असे प्रश्न मात्र येतात. प्राणायामाचं विचारलं जातं, प्रत्याहाराचं विचारलं जातं. हे मात्र लक्षात ठेवण्यासारखं आहे. बघा आता योग तत्वोपनिषदामध्ये कसं विवेचन केलेलं आहे बघा. आहे ना सगळ्यांकडे? हो सर. मग काय काय वर्णन करणार? त्यामधले 4 प्रकारचे योगाचे प्रकार सर. हा, आणि नंतर मग त्यामध्ये परत त्रिबंध, योगाच्या 4 अवस्था आणि मग त्या योगाच्या 4 प्रकारच्या बद्दल थोडीशी माहिती. मंत्रयोग, लययोग, हठयोग, नंतर प्राणायाम आणि त्याचे फायदे. मग त्यामध्ये हठयोग मधले थोडीफार माहिती, म्हणजे त्यामध्ये काय काय दिलेलं आहे, काय म्हणजे प्रत्येक योगाचं थोडीशी माहिती. पण माहिती लिहायची असेल ना. प्राणायामाबद्दल मग सविस्तर थोडंफार, त्यात किती सांगितलंय, किती करायचे, 1 आस 4 आस 2 वगैरे असं प्रमाण, त्याप्रमाणे. आणि त्याचे फायदे सांगायचे. मग प्रत्याहार मध्ये काय, धारणामध्ये काय, ध्यान, आणि नंतर ते ध्यानामध्ये सगुण आणि ते आहे ना सर, ते सगुण आणि निर्गुण ध्यान. पण आता प्रत्याहाराचं स्वरूप मागितलं. आपला प्रश्न प्रत्याहाराविषयी आहे ना. हा, प्रत्याहारापर्यंत योग सांगायचं मग सगळं. तेवढंच. योग तत्वोपनिषदानुसार प्रत्याहाराचे स्वरूप आणि प्रकार विशद करा. सुरुवातीला ते म्हणजे कुठून कशासाठी करायचे, हे कशासाठी आहे, कृष्ण यजुर्वेदापासून आलेलं आहे. कृष्ण यजुर्वेदापासून ती माहिती लिहून मग त्याचे 4 प्रकार लिहून थोडक्यात सांगून नंतर प्रत्याहार सांगायचा. आणि 4ही प्रकार सर थोडक्यात लिहावंच लागेल ना. प्राणायामाच्या नंतर तर कुठले प्रत्याहाराचे 4 प्रकार कुठे आहेत? तेच. आणि नाव काय त्यांची? काय म्हणताय सर? सर काय म्हटलात? बोला. योग तत्व उपनिषदानुसार प्रत्याहाराचे 4 प्रकार कोणते, असं सरांचं म्हणणं आहे.
सर 4 प्रकार प्रत्याहाराचे. हा, कुठले कुठले आहेत? म्हणजे इंद्रियांचा प्रत्याहार आणि यम नियम आचरण आणि आपण हे करू शकतो. हेच आहे ना सर? कुठे कुठे लिहिलंय सांगा, श्लोक नंबर किंवा असं काही आठवतंय का? फक्त विश्लेषण आठवते सर, प्रत्याहाराचं तुम्ही सांगितलेलं. प्रत्याहाराची व्याख्या आठवतीये सर, तेच म्हणलं. आणि ते कासवाचं एक उदाहरण म्हणलं. आठवतंय. आणि हा. आपण म्हणजे म्हणजे बाह्य रंगातून अंतरंगात प्रवेश करण्यासाठी आपण प्रत्याहार आपला एक उंबराळ झाला, हे एक आहे. आणि इंद्रियांच्या विषयापासून आपण परावृत्त करून आणि यम नियमाचं आचरण करून, हम्म. एवढंच आहे सर, बाकीचं नाही काही आठवत. त्याच्यामुळे हा प्रश्न कसा आहे, गुगली प्रश्न आहे, बरोबर, आपल्या दृष्टीने. याच्यामध्ये काय लिहायला पाहिजे ते सांगतो तुम्हाला. अपेक्षित काय आहे, तर जिथे त्यांनी वैराग्य सांगितलेला आहे, तो जो पार्ट आहे तो लिहायला पाहिजे. म्हणजे त्याच्यामध्ये कसं लिहिलंय की मागच्या जन्मी जी माझी पत्नी होती ती या जन्मी माझी आई आहे, किंवा या अशा पद्धतीत जे वर्णन केलेलं होतं बघा वैराग्य त्याच्यामध्ये. प्राप्तीसाठी. तसे तसे भाव हा, केले होते. वैराग्याचा जे तिथून त्याला सुरुवात केली पाहिजे. आणि जिथे जिथे त्याच्यामध्ये प्रत्याहार आलेला आहे, म्हणजे जिथे जिथे इंद्रियांना हे करायला सांगितलेलं आहे, उदाहरणार्थ प्राणायामामध्ये पण सांगितलेलं आहे किंवा ध्यानाच्या अवस्थेमध्ये पण सांगितलेलं आहे, तर आपल्याला कोचून कोचून लिहावं लागेल, थोडं थोडं. त्याच्यात हा प्रश्न जरा गुगली आहे, लिहायला फार कठीण आहे. त्याच्यामुळे असं डायरेक्ट कुठे प्रत्याहार आणि त्याचे प्रकार तर मुळीच नाहीयेत. आलं लक्षात? प्रत्याहार असं लिहिलंय आणि परत त्याचे प्रकारही 4 केलेत, असं कुठे नाहीये ह्याच्यामध्ये, मला तरी आठवत नाहीये. तुम्हाला कोणाला दिसलं तर सांगा. मॅडम बरोबर सांगत होत्या. सगळीकडचा सारांश. नाहीये, आलं लक्षात? त्यामुळे हा प्रश्न गुगली, त्याच्यावर आपण विचार करायला हरकत नाहीये. हा एक लिहून ठेवा आणि शोधायचा प्रयत्न करा, म्हणजे सगळ्या योगतत्व म्हणजे त्या उपनिषदाचा पूर्ण अभ्यास पण होऊन जाईल. लिहून ठेवा की हा क्वेश्चन आपल्याला बघायचा आहे. पुढे, नादोपनिषदाचा सारांश लिहा. हा सहज लिहिता येण्यासारखा प्रश्न आहे. सगळं सुरुवातीपासून जे आपल्याकडे नोट्स स्वरूपात आहे ते सगळंच्या सगळं षडंग योगापासून, इथे आता प्रत्याहार आहे यांच्यात सांगितलेला पहिलाच षडंग योग, बरोबर. ध्या प्र ध तर्क आणि समाधी, हे सगळं म्हणजे जे अमृतनादोपनिषदामध्ये आहे ते थोड्या थोड्या ह्यानं वर्णन करायचं की झाला हा प्रश्न. म्हणजे हा प्रश्न लिहायला सोपा आहे, परंतु योग तत्वोपनिषदानुसार प्रत्याहाराचे स्वरूप आणि प्रकार हे शोधून काढायचं आहे. ठीक आहे, आता पुढे 4 टिपा लिहा, कुठलेही 2. तेजोबिंदू उपनिषदानुसार नादानुसंधान आहे. तेजोबिंदू उपनिषदामध्ये हो, म्हणजे आपण जेव्हा आत्म्याच्या आत हे करतो तेव्हा आपल्याला 1 घंटा नाद ऐकू येतो असा. तर ती हे जे आहे तेजोबिंदू उपनिषद, हे सर्वात आपण मोठं उपनिषद बघितलं, म्हणजे जे म्हणजे काय म्हणतात त्याला, सर्वात जास्ती श्लोक असलेलं उपनिषद आहे. आता त्याच्यामध्ये जर बघायला गेलात तर खालती जेव्हा अहम ब्रह्मास्मीचं वर्णन आहे त्याच्यामध्ये स्वतःचं ज्ञान होणे ही जी प्रक्रिया आहे तिथे त्याची म्हणजे ते जे वर्णन आहे म्हणजेच अहम ब्रह्मास्मी हे त्याच्यामध्ये घालायचं आहे.
पण ज्यांनी हे उपनिषद व्यवस्थित केलेलं नसेल त्यांना आवाज बंद झालाय का? हा तेच म्हटलं मला असं वाटलं मलाच येत नाहीये. नाही, काहीच आवाज येत बाकी नाही लोकांना अजिबात. येतोय का? नाही येत. नाही नाही, कोणालाच नाही येते. सरांचाच आवाज बहुतेक प्रॉब्लेम आवाज बंद झालाय. अचानक आउट झालं. हा हा. हा, तर आपण नादानुसंधानामध्ये हे गोष्ट लक्षात ठेवायची आहे. त्यानुसार लिहिता येतो हा प्रश्न. परंतु लिहिताना एवढं कठीण आहे ना हे ते, की मला असं वाटतं की त्याच्याऐवजी आपण दुसरा प्रश्न निवडलेला कधीही चांगला. पुढे योगतत्वोपनिषदानुसार बंधत्रयाचे स्वरूप आणि फळ सांगा. आहे ना, व्यवस्थित वर्णन आहे त्याच्यामध्ये, त्रिबंध. बरोबर. हम्म. जालंधर, जालंधर उड्डीयन आणि बंध, मूलबंध. मूलबंध जालंधर आणि बंध. उड्डयन. मूलबंध, उडियान बंध आणि मूलबंध, जालंधर बंध. उड्डयन बंध आणि जालिंदर बंध. तो महाबंध झाला पुढं. हा, तिन्ही गोष्टी आपल्याला लिहिता येतील. स्वरूप आणि फळ कशानुसार? योगतत्वोपनिषद. योगतत्वोपनिषदानुसार. हे महत्वाचं आहे. आता त्याच्यामध्ये फळ पण दिलेलं आहे बघा खाली. म्हणजे जेव्हा ते उपनिषद उघडणार तेव्हाच तुम्हाला मिळणार अर्थात. त्यामुळे उपनिषद एकदा तरी डोळ्या खालून जाऊ दे, म्हणजे काय प्रॉब्लेम येणार नाही. ओके. आता मूलबंध. जालंधर बंध. जालंधर बंध आणि महाबंध आहे ना सर? महाबंध पण आहे ना नाही सर? नाही, महावेद मूलबंध, उड्डयन बंध आणि जालिंदर बंध आहे. तिन्हीचा मिळून महाबंध होतो. हो ना, पण ते पण सेपरेट दिलं आहे ना हो, महाबंध. हा अभ्यासक्रमात आहे. जर महाबंध लिहा म्हटलं तरी पण हे 3 बंधच लिहायचे. हो. तिन्हीचे एकत्रित वर्णन. आज मला नकोच म्हणायला लागलाय गुगल. हम्म. ऐकायला येतंय का? हो, यायला येईल सर. आता. ब्रेक होतोय अधून मधून. ऐकायला येतंय का? येते सर, येते आता. हो सर. येत. कोणीतरी उत्तर द्या. सर, येतोय आवाज. तुमचा आवाज येतोय सर आम्हाला. पुन्हा बंद झाला. ऐकायला येतंय का बघा? आता येतोय सर. हो सर. आता येतोय. कटच व्हायला लागलाय, आता काय करणार. आज बंधत्रय अडचणच आहे पावसामुळे. पावसामुळे पावसामुळे प्रॉब्लेम आहे. खूपच आहे पाऊस. आमच्याकडे तर भयंकर पाऊस आहे. आमच्याकडे पण चालू आहे जोरात. बर, त्याच्या खालचं बघा, अमृतनादोपनिषदानुसार षडंग योग. षडंग योग लिहायला सोपा आहे, काही प्रॉब्लेम नाही. नाही. त्यानंतर तेजोबिंदूचं स्वरूप. हा पण एक क्वेश्चन. सुरुवातीचं जे तेजोबिंदू मध्ये सुरुवातीचं जे वर्णन आहे ते आपल्याला इथे लिहायचं आहे. आपण एक तयार करून ठेवा. हा पण प्रश्न आपल्याला नक्की यायला येतो शॉर्ट नोटला. याच्यासाठी कुठले श्लोक वगैरे नाही आहेत सर? डायरेक्ट एक्सप्लेनेशन द्यायचं. हा, श्लोक ज्यांना पाठ करता येतो त्यांनी करा ना. सुरुवातीचे जे श्लोक आहेत ना ते तेजोबिंदूच्या स्वरूपाचे आहेत.
सुरुवातच जी आहे एक उपनिषदाची, ते जवळपास 9 पर्यंत हे श्लोक त्याचेच आहेत सर, 1 ते 9. हा 1 ते 9 म्हणा. हम्म. तर मग ते ते ज्यांना पाठ करता येतं त्यांनी करा, असं काय नाही. पाठ केलेलं कधी चांगलं. पण ज्यांना नुसतं लिहिता येईल असं वाटतंय त्यांनी नुसतं लक्षात ठेवलं तरी चालेल. नोट्स फक्त काढावं लागतील तसे. हा नोट्स काढून ठेवा, म्हणजे प्रश्न हा इम्पॉर्टंट आहे, लक्षात ठेवा. तेजोबिंदू सर नोट्स साठी आम्ही कुठलं पुस्तक वापरावं? पुस्तक असं नका वापरू. हे जे आता आपल्याकडे पीडीएफ दिलेलं आहे ना, हा. तेच आपल्याला श्लोकच महत्वाचे, श्लोक आणि श्लोकार्थ एवढं असलं की आपण काय करायचं आहे, त्याचं सॅग्रिगेशन करून आपल्याला कसे प्रश्न येतात हे आता आपण बघितलं ना. त्यानुसार ते प्रश्न एकदा तयार करून ठेवलेत की तुम्हाला काहीच प्रश्न येत नाही. आता बघितलं तर अमृतनादोपनिषद आहे ना, हे अत्यंत छोटं उपनिषद आहे, बरोबर आहे. करायला अत्यंत छोटं आहे. त्याच्यामध्ये श्लोकांची संख्याच बघा किती आहे, अगदी छोटी आहे. 39 आहेत ना सर? हा फक्त 39. 39. हा फक्त 39 श्लोकांचं उपनिषद आहे. मग ते करायला तर 100% करायला काहीच हरकत नाही, बरोबर. आणि अमृतनादोपनिषदावरचा एकही प्रश्न आपण सोडायचा नाही. येणार काय तर अमृतनादोपनिषदाचा समरी लिहा, म्हणजे सारांश लिहा, किंवा अमृतनादोपनिषद म्हणजे षडंग योग लिहा. हे एक तर टिपकेला तरी येतं, नाहीतर मोठ्या क्वेश्चनला तरी येतं, बरोबर आहे. त्यामुळे अमृतनाथचा प्रश्न आपण सोडण्या इतकी मूर्खपणा करायचाच नाही, सहज होतं. मग त्याच्यातले श्लोक कोणाला पाठ करायचे असतील तर करून टाका, काही प्रश्न नाही. योग तत्वोपनिषद हा जो प्रकार आहे तो आपण योगाला आलोयच कशाला तर शिकायला. मग योग तत्वोपनिषद हे सगळ्या योगाचं बेसिक आपण उपनिषद म्हणू शकतो, की ज्याच्यामध्ये स्पष्ट नावातच आहे योग तत्वोपनिषद. आणि आपण सगळे जे हठयोगापर्यंत बघत येणार आहे हे सगळ्याचं उगमस्थानच आहे ते. त्यामुळे गुप्त आपल्याला तत्त्वाचे. लक्षात राहत नाही असं काय होणारच नाहीये. फक्त काही कन्सेप्ट ह्या तिथे कशा मांडल्या हे आपण लक्षात ठेवणं आवश्यक आहे. योग तत्वोपनिषद लक्षात ठेवायला काही हरकत नाही, अगदी सोपं आहे पण लक्षात ठेवायला. तर राहतं त्यांचं काय तर तेजोबिंदू उपनिषद हा जो आहे तो नाही खूप मोठा पार्ट आहे, भरपूर श्लोक आहेत. अगोदर आणि सांगायचं ना. त्याच्यामुळे त्याच्यातल्या ज्या त्या आपण काही प्रमाणात केल्या तरी सुद्धा आपल्याला पुरतं. कोणाचा माईक चालू आहे बघा? पुढके साहेब. ठीक आहे. तेजोबिंदू, हा तेजोबिंदूचं स्वरूप हे पहिल्या श्लोकामध्ये आपल्याला मिळणार. चला पुढचा पेपर आपण घेऊया. पहिले जे क्वेश्चन आहेत ते भगवद्गीतेचे. आत्मसंयम योगाचा आशय स्वतःच्या शब्दात लिहा. कोणीतरी सांगा बघूया, आत्मसंयम योग हा कितवा अध्याय आहे? सहावा अध्याय. आहे ना 6वा. सर? 6वा. हो. ओके. आत्मसंयम योगाच्या आशय स्वतःच्या शब्दात लिहा. आता त्याच्यामध्ये काय काय लिहिणार तुम्ही? सुरुवातीला काय वर्णन आहे? योगारूढचं वर्णन आहे. त्यानंतर काय आहे तर योगाचे गुण अंगात काय काय पाहिजे त्याचं वर्णन आहे. त्याच्यानंतर कशाचं वर्णन आहे तर योग 15व्या श्लोक साधना. मध्ये हे दिलेले ना सर वर्णन? 15व्या हा? श्लोकामध्ये यज्जुन्नेव सदात्मनम योगी हि नियतमानसः हम्म. शांती निर्वाण परमाम मत संस्था अधिम गच्छन्ति. मत संस्थामध्ये गच्छती. पण आता एक लक्षात घ्या, ह्याने प्रश्न काय विचारलाय तर आत्मसंयम योगाचा आशय स्वतःच्या शब्दात लिहा, म्हणजे सारांशच लिहायचा आहे पूर्ण अध्यायाचा, पूर्ण अध्याय. मग आता पूर्ण अध्यायाचे विभाग कसे करता येतील आपल्याला तर सुरुवातीला योगारूढचं वर्णन आहे, त्यानंतर योगाच्या अंगीभूत गुणांचं वर्णन आहे, त्यानंतर कशाचं वर्णन योगाची आहे? महती ना, योगाची महती सांगायची म्हणजे योगारूढ हा झाल्यानंतर. योगारूढ झाल्यानंतर योगाच्या अंगीभूत गुणधर्म कुठले असले पाहिजेत यांचं वर्णन आहे. त्यानंतरचं वर्णन आहे ते
योग कसा साधायचा, त्याच्यासाठी काय कृती करायची त्याचं वर्णन आहे. म्हणजे मठ कसा असावा पासून ते समकाय शिरोग्रीव अवस्थेचं वर्णन आहे. त्यानंतर कशाचं वर्णन आहे? समत्वम योग उच्चते ते पण सांगितले ना सर. त्यानंतर योगाच्या युक्ताहार विहारस्य म्हणजे योगाच्या काय म्हणतात विरोधातले घटक कुठले आणि योगानं कसं वागलं पाहिजे हे सांगितलेलं आहे. त्यानंतर धीर धरणे शनै शनै रूप रमेत हे श्लोक येतात त्याच्यानंतर. आणि योगाची स्थिती कशी होते? यथा दीपो निवात असतो नेंगते सोपमा स्मृता. अपसर्ग आणि हे अपसर्ग किंवा उच्च याचं वर्णन सगळं येतं. आता त्यानंतर काय येतं तर भगवंत स्वतः मध्ये अर्जुनाला सांगतायत की स्वतः म्हणजे व्योमाम पश्यती सर्वत्र सर्वंच मयी पश्यती तस्याहम न प्रणश्यामी सचमेन प्रणश्यती. आपण ह्याच्यात श्लोक येतो की जो पुरुष सर्व सजीवांमध्ये सर्वांचा आत्मा असलेल्या मलाच व्यापक असलेला पाहतो आणि सर्व जीवांना माझ्यातच पाहतो त्याला मी कधीही अदृश्य असत नाही आणि तोही मला कधी अदृश्य असत नाही. सदा तो भगवंताबरोबरच राहतो. असं एवढं सगळं सांगून झाल्यानंतर सुद्धा भगवंताला परत अर्जुन प्रश्न विचारतो की मनाला काबूत ठेवणं किती कठीण आहे आणि माझी अवस्था संसारातही नाही आणि परमार्थातही नाही अशी तर होणार नाही ना. आणि हे विचारल्यानंतर पुन्हा भगवंत त्याला कसं आश्वस्त करता एवढं सगळं की कुठल्याही पद्धतीत जरी तू मार्गावरून भटक म्हणजेच काय त्याला आपण काय म्हटलेलं आहे योगारूढ एक झालं आणि योग मार्ग भ्रष्ट म्हणजेच काय म्हटलेलं आहे योग भ्रष्ट. योगा भ्रष्टाचं सुद्धा त्याच्यामध्ये वर्णन येणार. आता हे सगळे पॉइंट्स आले. या पॉइंट्सच्या आधारे तुम्हाला अख्ख्या अध्यायाचा सारांश लिहायचा आहे. बरोबर की संपला अध्याय पूर्ण म्हणजे सुरुवात बघा परत ज्यांनी कोणी चुकवलं असेल त्यांच्यासाठी परत सांगतो की सुरुवातीला काय लिहायचं आहे योगारूढ म्हणजे काय. त्यानंतर योगाच्या अंगात असणारे गुणधर्म कुठले आहेत किंवा गुण कुठले असावेत याच्याविषयीचं वर्णन. त्यानंतर ध्यान योगाची प्रक्रिया त्याचं वर्णन. शुचोदेश प्रतिष्ठाप्य वर्णन. त्यानंतर असा मनुष्य योगात स्थिर झाल्यानंतर त्याच्यात होणारे बदल. राहू दे दुसरे पानं नाहीत का तुझ्याकडे जा. माईक बघा कोणाचा चालू राहतोय परत परत होतंय हे. हे सगळं कुठपर्यंत आलो आपण. त्याच्यामुळे काय होतं की डिस्ट्रॅक्ट होतं मध्येच काहीतरी आल्यानंतर आपल्याला परत लिंक लागत योगाचे विस्तृत स्वरूप सांगितल्यानंतर ध्यानयोगाचं म्हणजे कसं करायचं ध्यानयोग हे झालं. त्यानंतर या योग केल्यामुळे त्या मनुष्याच्या चित्तामध्ये कसे बदल होतात प्रशांत मनसा वगैरे ते जे वर्णन आहे ते सगळं लिहायचं. किंवा यथा दीपो निवात असतो ते सगळं लिहायचं. ते सगळं लिहून झाल्यानंतर काय लिहायचं आहे तर योग विघातकर भाव कुठले आहेत. फार खाणारा अजिबात न खाणारा फार झोपणारा अजिबात न झोपणारा याला योग साध्य होत नाही हे लिहायचं. त्यानंतर काय लिहायचं तर शनै शनै रूपरमेत म्हणजे ह्याचं धैर्यानं आणि हळूहळू क्रमाक्रमाने अभ्यास करायचा आहे हे भगवंतांनी सांगितलं. आणि त्यानंतर काय अर्जुनाने प्रश्न विचारले की जर माझी अवस्था मी जर एखाद्या वेळी कमी पडलो या सर्वांमध्ये तर माझी मनाला जी बंधन घालायचं आहे त्याच्यात जर मी कमी पडलो तर माझी अवस्था परमार्थातही नाही आणि संसारातही नाही असं ढगाप्रमाणे तर होणार नाही ना हा प्रश्न. आणि यालाच उत्तर कशाच्या स्वरूपात आहे
योगभ्रष्टाच्या स्वरूपात भगवंतांनी दिलेलं, की जरीही योगभ्रष्ट झालेला मनुष्य असेल तरीही त्याला कशी गती मिळते हे त्यांनी इथे सांगितलेलं आहे. हे सर्व लिहायचं. हे सगळं लिहिल्यानंतर पूर्ण सारांश झाला अध्यायाचा. एवढे सगळे पॉइंट्स झाले. पुढे श्रीमद भगवद्गीतेत योग दर्शनाची बीजे कशी मिळतात ते स्पष्ट करा. आता ज्या ज्या ठिकाणी मी ह्या प्रश्न ज्यांना योगदर्शन झालेलं आहे थोड्याफार प्रमाणात, त्यांना हे सगळं लिहिणं सोपं आहे. परंतु ज्यांचं झालेलं नाही त्यांना फक्त काय एकच प्रश्न उरतो, तो म्हणजे आत्मसंयम योगाचा आशय. ज्यांना योगदर्शन झालेलं आहे त्यांना हा प्रश्न लिहिता येईल, बाकीच्यांना लिहिता येणार नाही. आता कुठे कुठे मिळतात ह्याची बीज, काय सांगता येईल? लावा डोकं. ध्यानयोग सांगितलेला आहे भगवंतानी इथे, बरोबर आहे. मनावर नियंत्रण करायला सांगितलेलं आहे. श्लोकांचं आपण आता जाऊ दे, म्हणजे टोटल आपण ह्याच्यातच बघूया. आपला जो हे आहे काय योग दर्शन पतंजली मुनींचं, त्याच्यानुसार जर विचार केला तर समाधी अवस्था ही सर्वात शेवटची अवस्था सांगितलेली आहे. आणि त्याच्या आधी जो अष्टांग योग सांगितलेला आहे त्याच्यामध्ये अंतरंग योग म्हणून धारणा, ध्यान आणि समाधी हे तिन्ही इथे सांगितलेलं आहे. त्याचं व्यवस्थित वर्णन या अध्यायामध्ये मिळतं. त्याची सुरुवात करताना त्यांनी स्थिती कशी असावी पासून सुरुवात केली. त्यानंतर शनैही कशा पद्धतीत आपण ध्यान करत जायचं आहे हे पण सांगितलं. धारणा कशी करायची, ध्यानात कसं जायचं यासाठी विस्तृत वर्णन इथे केलेलं आढळतं. यतो यतो निश्चरती मनश्चंचलम अस्थिरम, जेव्हा जेव्हा मन बाजूला जाईल तेव्हा तेव्हा त्याला परत मुळावर आणायचं आहे, परत परत आपल्याला त्याला नियमित करायचं आहे, हे इथे त्यांनी सांगितलं. ही सर्व प्रोसिजर कसली आहे? अंतरंग योगाची प्रोसिजर आहे. ही सगळी जशी तशी इथे आणि विस्तृत स्वरूपात वर्णन केलेली आहे. त्यानंतर जे अंतराय म्हणून तिकडे सांगितलेले आहेत त्याच आधारे इथे सुद्धा नाट्यस्नतस्तु योगोस्ती न चैकांत किंवा युक्ताहार विहारस्य हा श्लोक घ्या. हे आपल्याला तिकडे अंतराय म्हणून जे सांगितलेले आहेत ते इथे सांगितलेले आहे. त्यानंतर जर आपण ह्याचा विचार केला की क्रियायोग जो तिथे सांगितलेला आहे त्या क्रियायोगामध्ये ईश्वर प्रणिधान हा हिशोब सांगितलेला आहे. ईश्वर प्रणिधान तिथे सांगितलेलं जे आहे ते इथे भगवंत स्वतः ज्ञान अर्जुनाला देत आहे की जो मनुष्य सर्व ठिकाणी मला बघतो आणि सर्वांमध्ये मी व्याप्त आहे असंही संकल्पना ठेवतो, तो निश्चितच माझ्यापासून वेगळा नाही. हे सांगण्याची जी कला आहे ती भगवद्गीतेमध्ये व्यवस्थित आहे. तिथे ईश्वर प्रणिधान ही कन्सेप्ट आहे, इथे ईश्वर स्वतःच सांगत आहेत, बरोबर. परंतु सर्वांना त्यांनी हेच सांगितलेलं आहे ईश्वर प्रणिधान किती आवश्यक आहे याचं महत्व इथे पण आहे, तिथे पण आहे, बरोबर. त्यानंतर यामध्ये जेव्हा भगवंत सर्वात शेवटी येतात तेव्हा सुद्धा म्हणजे अर्जुनाला जेव्हा उपदेश करतात त्यावेळी जसं उत्तम, मध्यम आणि अधम अधिकारी अशा पद्धतीत तिकडे वर्णन केलेलं आहे की योग हा सर्वांसाठी आहे, तिथे सुद्धा तसा वर्णन केलेलं आहे. तसंच इथे सुद्धा भगवंत अर्जुनाला वर्णन करून सांगतात की जरी हा पूर्णत्वाने साध्य झाला नाही एखादा योगभ्रष्ट जरी झाला तरी सुद्धा त्याच्यासाठी
योगारूढ ही संकल्पना ठेवलेली आहे आणि त्या पथावर तो चालत राहतो आणि कधी ना कधी मला येऊन तो मिळतो याचं आश्वासन सुद्धा भगवंत इथे देतात. अशा पद्धतीत योग हा सर्वांसाठी आहे हेही इथे सांगून ठेवलेलं आहे भगवंतानी. त्यामुळे प्रत्येकानं या मार्गावर अनुसरण करायचं आहे. तिथे सुद्धा सर्वांसाठी योग सांगितलेला आहे. असं ह्याचं वर्णन केलं गेलं पाहिजे. चला पुढचा बीजे कशी आढळतात हे स्पष्ट करा असं म्हटलं इथे ते. चला आता कोणत्याही दोनवर टिपा लिहा. या प्रश्नाचं जेव्हा जेव्हा तुम्ही आता भगवद्गीतेचा 6वा अध्याय वाचाल तेव्हा तेव्हा हा प्रश्न डोक्यात ठेवलात की तुम्हाला बीज मिळायला चालू होणार. अजून सुद्धा मिळणार भरपूर गोष्टी. कारण हे दोन्ही ग्रंथ साधारण समकालीन आहेत. त्यावेळची जी परिस्थिती होती ती सुद्धा समकालीन असणार. त्यामध्ये जे लिहिलेलं असणार ते पण बऱ्यापैकी सारखं असणार. चला पुढचा कोणत्याही दोन वर टिपा लिहा. एक आहे योगारूढ, परत बोलायची गरज नाही. दैवी संपत, परत बोलायची गरज नाही. नरकस्य त्रिविधम द्वारम, काम क्रोध लोभ. काही गरज बोलायची नाही. आता शेवटचा इंटरेस्टिंग आहे बघा. निरुद्ध चित्त. निरुद्ध चित्त तर योग मनाच्या हे आहेत ना सर, वसिष्ठांनी सांगितलेल्या निरुद्ध एकाग्र निरुद्ध 5वी अवस्था मनाची. हा ते झालं. ते तुम्ही हा. म्हणताय ते पतंजली योग सूत्रामध्ये पण आहे सांगितलं. योग चित्त वृत्ती निरोध. मग नाही हे आपण आपल्याला काय बघतो मॅडम, कन्फ्युज ध्यान होऊ नका. योगामधलेच हे सांगायचं ना मग सर. आपण फक्त भगवद्गीतेविषयी बोलतो आहोत, तेही 6व्या अध्यायाविषयी बोलतो आहोत. निरुद्ध चित्त. निरुद्ध चित्त झाल्यानंतर काय होतं याचं वर्णन करायचं आहे, किंवा निरुद्ध चित्त म्हणजे काय हे सांगायचं आहे. आता बघा इथे जेव्हा वर्णन पूर्ण झालं की समकाय शिरोग्रीव पर्यंत आले, त्यावेळी तिथे बघा प्रशांतात्मा विगतभीर ब्रह्मचारी व्रते स्थितः मनः संयम्य मच्चित्तो युक्त आसीत मत्परः युञ्जन्नेवं सदात्मानं योगी नियतमानसः शांतिं निर्वाण परमां मत्संस्थाम अधिगच्छति. बरोबर. हा हे जे 2 श्लोक आहेत हे चित्ताला नियत केल्याचं किंवा चित्तावर नियंत्रण मिळवण्याचं द्योतक, म्हणजे इथून ह्याच्या पुढे जे वर्णन असणार आहे ते नियत चित्त झाल्यानंतरचं असणार आहे. ह्या 2 श्लोकामध्ये सुद्धा काय सांगितलं तर जो माणूस वरील सांगितलेली साधना व्यवस्थित करेल त्याच्यामधल्या चित्तामध्ये काय बदल होणार ते ह्या 2 श्लोकामध्ये सांगितलं. खाली यदा विनियतं चित्तम् आत्मन्नेवावतिष्ठते निस्पृहः सर्वकामेभ्यो युक्त इत्युच्यते तदा. हा जो युक्त शब्द आहे तो शब्द म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर आहे. युक्त कोणाला म्हणावे? निरुद्ध चित्त ज्याचं आहे त्याला युक्त म्हणावे. ओके. आता त्या चित्ताचं स्वरूप कसं आहे तर यथा दीपो निवातस्थो नेंगते, त्याच्याच पुढचा श्लोक. यथा दीपो निवातस्थो नेंगते सोपमा स्मृता, तो श्लोक झाला. त्याच्या पुढचा श्लोक पण येणार आणि त्याच्या पुढचा श्लोक पण येणार. याच्यामध्ये काय होतं तर सुखम आत्यंतिकम यत्तत् बुद्धिग्राह्यम अतींद्रियम वेत्ती यत्र न चैवायम स्थितश्चलति तत्वतः. हे सगळं त्याच्यामध्ये वर्णन करायचं आहे. ओके. समजलं का मॅडम?
काही हो अजून सर. काही तुम्हाला अजून काही तर वाटत असेल तरी सांगा. ऐकताना असं वाटत होतं की खूप छान समजलं. क्वेश्चन पेपर पाहिल्यावर असं वाटतं की काहीच लिहिता येणार नाही. आता तुम्हाला ह्याचं ना थोडंसं वर्णन कसं करावं लागेल, जेव्हा तुम्ही अभ्यासाला बसणार तेव्हा थोडं त्याला हे करा, सॅग्रिगेट करायला लागा की ह्या अध्यायामध्ये किती हे आहेत, आतमध्ये किती विषय मांडलेले आहेत, असं असं बघायला लागा त्याच्याकडे. पहिल्यांदा योगारूढ मांडलेला आहे, मग काय मांडलेलं आहे तर योगाच्या अंगी काय गुण असावेत हे मांडलेलं आहे. त्याच्यानंतर काय मांडलेलं आहे, हे मांडलेलं आहे की कशा पद्धतीत योगाचरण करायचं आहे, कृती कशी करायची ते सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर चित्ताची स्थिती किंवा अं, ज्याचं चित्त निरुद्ध झालेलं आहे त्याचं वर्णन केलेलं आहे. मग ते निरुद्ध चित्ताचं वर्णन म्हणजे ते आलं. त्याच्यानंतर वाचन आहे केल्याशिवाय काही कळणार नाही सर अजून. वाचन असं. फार महत्वाचं आहे. काहीच केलेलं नाहीये सर. आणि वाचन एकदा केलं ना की करताना ही गोष्ट लक्षात ठेवायची की आपण कशा पद्धतीत वाचन करायचं आहे, की हा मुद्दा इथे झाला. प्रश्न ज्यावेळी तुम्ही एकदा ऐकून ठेवलेले असणार तेव्हा पुढे बसणार जेव्हा तुम्ही वाचायला तेव्हा तुम्हाला हे ऑटोमॅटिक येणार आहे की हा असा प्रश्न होता, मग त्याला हे श्लोक बरोबर आहेत, इथपर्यंत आपण वर्णन करू शकतो. मग तिथे थोडं पेन्सिलनं लिहून ठेवलं असं केलं तरी होऊन जाणार. ते खूप कठीण नाहीये. हो सर. मला सर आत्ताच्या क्वेश्चनचे ना मला श्लोक नंबर सांगा सर. मला एकच सापडला. 20वा श्लोक येतोय ते निरुद्ध चित्ताविषयी. यदा विनियतम 18, 19, 20. सर श्लोक आणि तिचं विश्लेषण नाही का भेटणार आहे PDF? म्हणजे सोपं जाईल. मी एक पाठवून देतो. ऍक्च्युअल तुम्ही जर बघितलं ना तर अगदी छोट्या स्वरूपातच आपल्या म्हणजे दीर्घ जे आहे ते तुमच्याकडे एखादा ग्रंथ घ्या मोठा, ज्याला दीर्घ पाहिजे वाचायला त्यांनी. परंतु परीक्षेच्या दृष्टीनं जर विचार केला तर श्लोक आणि त्याचा शाब्दिक अर्थ अशा पद्धतीत तुम्ही नुसतं गुगल केलं तरी मिळतं भगवद्गीतेचं. कुठेही करा, काही प्रॉब्लेम नाही. मराठीत हवं तर मराठीत मिळतं, हिंदीमध्ये पाहिजे तर हिंदीमध्ये मिळतं, अतिशय छोट्या स्वरूपात मिळतं. आणि तेच आपल्याला अशा ठिकाणी कामाला येतं. म्हणजे तुम्हाला परीक्षेला पटापट हे करायचं आहे, विषय किती आहेत हे पहिले 6 श्लोक आहेत याच्यामध्ये योगारूढ लिहायचं आहे. दुसरे 4 श्लोक आहेत त्याच्यामध्ये योगाचे गुण आहेत. हे 6 श्लोक आहेत त्याच्यामध्ये, असं आपण करू शकतो पटापट त्याच्यामध्ये. तर तसं करून ठेवलं ना एकदा, विषय कुठे कुठे कुठल्या कुठल्या श्लोकामध्ये कुठले कुठले विषय आलेले आहेत हे एकदा तुम्ही लावून ठेवल्यात क्रम की काही प्रॉब्लेम येत नाही. दीर्घ आपण लिहू शकतो खेचायला, कारण आता तुम्हाला विषय सगळा समजलेला आहे. पण मुद्दे कुठले यायला पाहिजेत हे महत्वाचं. कुठल्याही प्रश्नामध्ये ते मुद्दे एकदा टळले की मग माणूस वाहवत जातो. वाहत जाऊन उपयोग नाही. मॅक्झिमम हा जो अध्याय आहे ना अतिशय सुंदरच आहे. तुम्ही पाठ करायला हरकतच नाही. प्रत्येकानं पाठ करावा अशी माझी तुम्हाला विनंती आहे सगळ्यांना. निरुद्ध चित्त झालं. प्रयत्न पुढे करू सर. पाठ करायचा प्रयत्न करू. हो करा ना. आणि हे मी आता म्हटलं ना गुगल करा. मी आधी सरांना पण टाकतो. माझ्याकडे जे मी श्लोक पाठ केलेले होते त्याची एक PDF मी करूनच ठेवली. म्हणजे तो अध्याय तर मी पुराच केलाय जवळजवळ. आणि ती PDF मी टाकतो सरांना, मग टाकतील ते तिकडे ग्रुपवर. हो सर. हो सर. योग तत्वोपनिषदाच्या आधारे बंधत्रयाचे वर्णन करा. 16 मार्काचा प्रश्न. सरळ सरळ मुद्दे आहेत. 3 बंध आपल्याला वर्णन करायचे आहेत आणि त्यांचं फल पण लिहायचं आहे. ओके. योगतत्व उपनिषदामध्ये हे आहे, शोधायचं आणि लिहून टाकायचं. काय वेगळा प्रश्न नाहीच आहे मोठा. पुढे तेजोबिंदू उपनिषदानुसार जीवनमुक्त आणि मुक्ताचे स्वरूप स्पष्ट करा. हा प्रश्न जे आपल्याला नोट्स म्हणून दिलेले आहेत त्याच्यामध्ये व्यवस्थित आहे ना? बघा काढून. आहे सर, आहे. हो सर. आहे. हा, एकदम व्यवस्थित आहे. त्यामुळे वेगळं आणि काय करायला हवं अशातला भाग नाही. परंतु ज्यांना डीपली इंटरेस्ट आहे त्यांनी तेजोबिंदूचा तो अध्याय, 4था अध्याय आहे वाटतं, तर तो अध्याय एकदा व्यवस्थित वाचून बघा.
म्हणजे त्याच्यामध्ये आणखी पण गोष्टी आपल्याला लिहिता येण्यासारख्या असतात. आपण लिहू शकतो. ज्यांना वाचायचे इंटरेस्ट आहे त्यांनी व्यवस्थित वाचून काढा. तुम्ही पण आता छान तुम्ही सांगितलं होतं सर याच्यावर. हो व्यवस्थित जीवनमुक्त आणि वर्णन केलेलं आहे. विधेयमुक्तीवर खूप छान सांगितलेलं आहे. ते हो फक्त आठवलं की होतंय. हो. आणि कसं आहे की डीप नॉलेज, आता आपण जेव्हा MA सारख्या ह्याला येतो तेव्हा आपलं ज्ञान ग्राह्य करणे हा मेन उद्देश असला पाहिजे. परीक्षा ही तर आहेच. परीक्षा ही आपण पास होतो किंवा त्याच्यावर आता तुमचा चरितार्थ पण अवलंबून नाहीये. अशा परिस्थितीमध्ये खुलके ज्ञान घ्यायचं. त्यामुळे उद्देश आपला एकदम व्यवस्थित ठेवा. मग बाकी गोष्टी काबिल बनव, कामयाबी अपने आप आएगी, त्या पद्धतीत चालायचं इथे. चला पुढच्या क्वेश्चन वर जाऊया. कोणत्याही 2 वर टिपा लिहा. हा एक प्रश्न आम्ही पण त्यावेळी विचारलेला आणि हा चुकून पडलेला आहे इथे प्रश्न. काय आहे तर नोट्स लिहा. भावातीत ध्यान. भावातीत ध्यान हे योगी महेश, तुम्हाला आता आहेत वाटतं, योगीच आहेत ना, की ह्या सेमिस्टरला नाही आहेत? हा, तर हा चुकून पडलेला प्रश्न आहे इथे. भावातीत ज्ञान हा ट्रान्सिडेंटल मेडिटेशन असं स्पष्ट इथे म्हटलंय. तर भावातीत ज्ञान हा ध्यान हा प्रश्न ऍक्च्युअल इथला प्रश्न नाही आहे. हा चुकून पडलेला प्रश्न आहे. योगी महेश यांनी वर्णन केलेले ट्रान्सिडेंटल मेडिटेशन इथे अपेक्षित आहे, सरळ सरळ. त्यामुळे हा क्वेश्चन आपल्यासाठी बसतच नाही. आपल्या उपनिषदातलं असं काही ध्यान कुठलं नाहीये. पुढचं घटावस्था. घटावस्थेवर प्रश्न विचारलेला आहे. फक्त लिहिता येईल ना? सरळ सरळ आहे. सविशेष ब्रह्मानुसंधान म्हणजेच काय? सविशेष ब्रह्मज्ञान, बरोबर. सविशेष ब्रह्माचे वर्णन लिहिता येईल. हो सर. आता त्याच्या खाली आहे शब्द ब्रह्मज्ञान. शब्द ब्रह्माती वर्तते. हा कुठल्या ह्याच्यातला आहे प्रश्न? सर कुठल्या तेजोबिंदू मध्ये. उपनिषदातला प्रश्न? हा, तेजोबिंदू मधला प्रश्न आहे. त्यामुळे शब्दाविषयी तिथे भरपूर वर्णन केलेलं होतं बघा. मी ते वाचून पण दाखवलेलं तुम्हाला की कशा पद्धतीत तो स्वरही नाहीये, व्यंजनही नाहीये आणि त्याचा जो नाद आहे त्याच्या पलीकडे त्याचं अस्तित्व आहे. अशा पद्धतीत ते वर्णन केलेलं होतं. तो रफारही नाहीये, तो अशा पद्धतीत हो, वर्णन होतं सगळ्या बघा. सृष्टीत दुष्टात्मा सगळ्या गोष्टींमध्ये ब्रह्म शोधायचा. सजातीय आहे, विजातीय वृत्तीमध्ये आहे. म्हणजे हा सतचित आनंद कळाला की मग आपल्याला हा प्रापंचिक गोष्टी सोडून देऊन प्रत्याहार होतो. म्हणजे सगळंच आहे. व्यवस्थित सांगितलेलं आहे सर तुम्ही ते. वाणीने वर्णन करण्यासारखं नाहीये. त्यावेळी तिथं मौन होतं. मौन बरोबर. हे ना सर, न दुराशा न दुष्टात्मा न चांडाल न नाही ते नाही ना? नाही नाही. शब्द ब्रह्म नावाचा हेच आहे, कन्सेप्टच आहे तिथे. तो बघून घ्या. आहे पण आता मला पटकन मिळत नाहीये. मी तुम्हाला नाहीतर सांगितलंच असतं. 1 मिनिट काढतो शोधून. सर 38वा श्लोक आहे का? सर्व ब्रह्ममय जगत. हम्म, 38 नाही वाटत. नाही, काय झालंय माहितीये, माझ्याकडे ते ओपन पण होईना झालंय. ते कशामुळे होत नाहीये ते मला कळत नाहीये.
पण एकंदरीत लक्षात आलंय ना तुमच्या मी कुठे सांगितलेलं ते? मिळेल हो ते, सर. काय प्रॉब्लेम? हो हो. माझ्या इथे ते ओपन होत नाही PDF, काहीतरी प्रॉब्लेम झालाय, ओपन होत नाही. ठीक आहे, चला पुढच्या क्वेश्चन वर जाऊ मग. जे इम्पॉर्टंट आहे त्याला हे करून ठेवा. शब्द ब्रह्मज्ञान हे आपल्याला प्रश्न म्हणजे येतो हा प्रश्न बऱ्याच वेळा, त्यामुळे हा एक इम्पॉर्टंट प्रश्न आहे. आपण त्याच्यावर हे केलं पाहिजे, लक्ष दिलं पाहिजे. चला पुढचा पेपर बघू. भगवद्गीतेच्या 6व्या अध्यायातील योगारूढाची लक्षणे वर्णन करा. झालेला आहे प्रश्न. ध्यान योग विशद करा. झालेला आहे प्रश्न, काही गरज नाही परत विचार करायची. दैवी संपत टिपा लिहा. हा, त्याच्यानंतर शास्त्रानुकूल आचरण. आपण दैवी संपतचा प्रश्न आहे. विविध भूत सर्ग हा प्रश्न 2 टाइप्स ऑफ क्रिएशन अशा पद्धतीत आहे. हा प्रश्न कसा आहे तर सांगतो तुम्हाला. भगवद्गीतेमधला दुसरा जो अध्याय आहे आपल्याला त्याच्यामध्ये याचं उत्तर आहे. विविध लोक असतात म्हणजे लोकांचं हा, द्वौ भूत सर्गो लोके अस्मिन दैव आसुर एवच इदम अस्ति. श्लोक नंबर 13 बघा. बघितला? 13वा नंबर, श्लोक नंबर 13. बघितलं का? दुसरा अध्याय ना सर? हा, 16वा अध्याय. हा सर, मध्ये मया सापडला. आपला 13वा नाही, सॉरी, हा कितवा आहे? 5वा, 6वा श्लोक बघा. 6वा. द्वौ भूत सर्गो लोके. हा सर. सर्वभूतसर्गलोके हा, आसुर म्हणजे हे एव. पार्था, हे पार्था, या जगात 2 मनुष्य संप्रदाय आहेत. एक दैवी प्रकृतीचे आणि दुसरे आसुरी प्रकृतीचे. त्यापैकी दैवी प्रकृतीचे विस्तारपूर्वक मी सांगितले. आता तू आसुरी प्रकृतीच्या बद्दल माझ्याकडून सविस्तर ऐक. असं तो हे आहे. म्हणजे दोन भूत सर्ग हे म्हणजे काय हा प्रश्न लोकांना पडायला नको. 2 भूतसर्ग कुठले आहेत तर द्वौ भूतसर्गो लोके अस्मिन दैव असुर एवच. दैव आणि असुर हे दोन्ही भूतसर्ग आहेत, ज्यांचं वर्णन आपल्याला इथे या अध्यायात मिळतं. हा प्रश्न क्रमांक 2 जो टिपाली आहे तो दैवी आणि असुरी संपदावरच आधारित आहे. हा, त्याच्यावरच असणार ना. पण तिन्ही असं नाहीये, कंपल्सरी असंच येईल असं नाहीये. तुम्हाला ह्याच्यामध्ये टिपामध्ये असं पण आता येऊ शकतं की इथे हे विशद करा, काय ध्यानयोग विशद करा, ध्यानयोगाची महती, असं काहीतरी क्वेश्चन येऊ शकतो. अध्याय कुठलाही वापरू शकतात प्रश्नामध्ये. 2 प्रश्न तुम्हाला भगवद्गीतेवर येणार हे खरं, 16 मार्काचे. त्याच्यामधले आता टाईप म्हणजे याच्यामध्ये टिपा जर बघितल्यात तर सगळ्याच्या सगळ्या एकातच आल्यात, म्हणजे एकाच 16व्या अध्यायावरच आल्यात. हे नशीब. आणि पहिला प्रश्न जो आहे तो अख्खाच्या अख्खा 6व्या अध्यायावर आला. हे क्वचित होतं, असं नेहमी होईल असं नाही. तर द्वभूत सर्ग म्हणजे काय ते कळलं. ओके, दोन्हीचं आपल्याला लिहायचं आहे.
वर्ण. पुढे नरकाचे द्वार. त्रिविधम नरकस्य द्वारम. तीनही बार लिहायची आहेत. सांगायला हवं परत? काम नाही क्रोध सर. हो. चला पुढचा प्रश्न घेऊ. तेजोबिंदू उपनिषदानुसार प्रणव ध्यान विशद करा. आहे ना? हो सर. त्यामुळे काय एक्सप्लेन नको करायला. आता इथे दुसरा प्रश्न आहे. अमृतनादोपनिषदातील योगाचे स्वरूप स्पष्ट करा. मॅक्झिमम वेळा बघा अमृतनादोपनिषद जे आहे ते तुम्हाला संक्षिप्त स्वरूपात लिहायला लावतात. मॅक्झिमम वेळा आलेले प्रश्न आहे. त्यामुळे अमृतनादोपनिषद करताना व्यवस्थित संक्षिप्त आपल्याला कसं लिहिता येईल याचा विचार करूनच त्याचा अभ्यास करताना करा. हे लक्षात घ्या. आम्ही काढलेला ठोकताळा आहे. तेजोबिंदूमध्ये भरपूर गोष्टी आहेत अशा की ज्या विचारू शकतात. त्यामुळे तेजोबिंदूचा विचार करताना टप्प्याटप्प्याने विचार करायचा. पण अमृतनादोपनिषद मात्र अख्खच्या अख्खं व्यवस्थित आपल्याला येईल हे बघायचं. तेजोबिंदू मधले ठराविक पार्ट मध्येच आपल्याला करावं लागतं. पण अमृतनाद मात्र आपल्याला सोडून चालत नाही. चला पुढचा प्रश्न आहे. टिपा लिहा. योगाची निष्पत्ती अवस्था आहे. सरळ सरळ वर्णत आहे. कशामध्ये आहे वर्णत? कुठल्या उपनिषदामध्ये? कुठे वर्णन कुठे आहे? योग तत्वोपनिषद. हा पटापट सांगायचं. काय हे नाही करायचं. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न कुठे आलं ते? तेजोबिंदू उपनिषदातील योग अंगे. पंचदशांग. लिहायचे आहे. अमृतनादोपनिषदातील प्रत्याहार. प्रत्याहार लक्षण त्यांनी सुरुवातीलाच सांगितलेलं आहे. बरोबर. त्यामुळे प्रत्याहारावर आणि ते शॉर्ट नोट्स मध्ये पण तुम्हाला सरांनी दिलेले जे नोट्स आहेत त्याच्यामध्ये सुद्धा हे आहे. त्यानंतर योग उपनिषदे. हा प्रश्न बघा कसा आहे. योगोपनिषदाच असं म्हटलेलं आहे. आता हे कसं आहे, हा गुगली प्रश्न आहे. ज्यांचा अभ्यास आहे मजबूत त्या लोकांसाठी असे प्रश्न असतात. मॅक्झिमम ठिकाणी ह्याला टाळलेलं बरं असतं. आता ह्याच्यानुसार तुम्ही काय लिहिणार? तर योगाच्या अवस्था 4. नाही 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 प्रश्न का? बघा. हे आता आपण योगोपनिषद तिन्ही विचारले मध्ये ते पण एकूण उपनिषद आहे. दिलेत ना. ह्या तिन्ही उपनिषदामध्ये सांगितलंय ना योग. हा आता हा योगोपनिषदे असा प्रश्न विचारल्यानंतर लोक कन्फ्युज होतात. योग तत्वोपनिषद पूर्ण विचारलंय, कसं काय विचारलं असं काहीतरी वाटू शकतं लोकांना. पण लिहिताना व्यवस्थित त्यांनी खालती इंग्लिश मध्ये बघा काय लिहिलंय. द योगोपनिषदाज किंवा द योगोपनिषद असं म्हटलंय. आता इथे अपेक्षित काय आहे, तर तुम्ही MA योगाचे स्टुडंट आहात म्हटल्यानंतर तुम्ही बॅचलर करून आलेला आहात MA पर्यंत आणि तुम्हाला मास्टर्स करत असताना 20 योग उपनिषद आहेत आणि त्यांची नावासहित त्यांची महती पाठ आहे अशी अपेक्षा आहे. म्हणून असा प्रश्न पडलेला आहे इथे. त्यातली 5 तर आपल्याला अभ्यासालाच आहेत 2 वर्षामध्ये. त्यामुळे योगोपनिषदे म्हणजे 20 योगाची उपनिषद आहेत. किती आहेत संख्या? 20. त्यांची नावं आपल्याला मिळू शकतात. ती नावं आपण लिहू शकतो इथे. परंतु हा प्रश्न आपण कशाला टाकायचा? ऑप्शनला टाकायचा. ऑप्शन जे आपण केलेलं आहे ती उपनिषदांवरचे जे प्रश्न आहेत ते 2 प्रश्न आपल्याला सोडवणं श्रेयस्कर आहे. पण जर एखाद्याला येत असेल व्यवस्थित लिहिता आणि त्यानं लिहिला तर परीक्षकावर अत्यंत चांगलं इम्प्रेशन हा प्रश्न पाडू शकतो. चला पुढे.
भगवद्गीतेनुसार ध्यानयोग स्पष्ट करा. परत रिपीट. दैवी संपत्तीचे वर्णन करा. प्रश्न रिपीट. टिपा लिहा. निरुद्ध चित्त आलं बघा परत. मगाशी ह्याच्या विषयी आपण बोललेलो बरोबर. दुसरं आसुरी संपत. आसुरी संपत. तिसरं योगारूढ. चौथं आत्मसंयम किंवा आत्मसंयम योग. आता ह्यातला कुठला प्रश्न तुम्ही सोडवणार आणि कुठला नाही सोडवणार मला सांगा बघूया. कोण काय निवडणार? आसुरी संपत आसुरी आणि संपत आणि योगारूढ. योगारूढ. बेस्ट. सिंपल एकदम. बरोबर आहे. एकदम सिंपल गोष्टी निवडणं कधीही श्रेयस्कर असतं. आता इथे समजा एखाद्याने आत्मसंयम निवडायचा प्रश्न केला. आत्मसंयम एखादा निवडू शकतो, नाही असं आहे का? तर नाही. परंतु आत्मसंयम जिथे जिथे सांगितलाय त्या अध्यायामध्ये ते श्लोक बाहेर काढून त्याचं वर्णन आपल्याला इथे करायला लागेल. बरोबर आहे. जेव्हा अध्याय पूर्ण वाचणार, ज्यांचा पाठ असेल ते श्लोक काढून 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 लिहू शकतात, परंतु सगळ्यांना ते शक्य नाही आहे. त्यामुळे हा प्रश्न एकदम गुगली आहे आत्मसंयम. आणि हा नाही आहे असंही नाही, पण लिहायला गेलात की फार कठीण तुम्हाला वाटणार. त्यामुळे हा शक्यतो लिहायचा नाही आहे. निरुद्ध चित्त पण लिहिता येईल. मगाशीच आपण त्याच्यावर वर्णन केलेलं सांगितलं. चला पुढे. योग तत्वोपनिषदानुसार योगांगांचे वर्णन करा. पंचदशांग योग. तेजोबिंदू उपनिषदाचा आशय स्वशब्दात लिहा. बापरे, हा प्रश्न बघा केवढा मोठा आहे. बरोबर आहे. त्यामुळे हा क्वेश्चन बघा कोणाला घ्यायचा असेल तर घेता येईल, नाही असं नाही. आशय सगळा अख्खाच्या अख्खा विचारला. बरोबर. हा इकडे बघा, हे योग तत्वोपनिषदानुसार योगांगांचे वर्णन विचारलंय. हा मी तेजोबिंदूनुसार पंचदशांग योग सांगितलं तुम्हाला आणि तुम्ही पण होय म्हणून ऐकून घेतलं. नाही सर, ते शोधत होतो मी. हा, योग तत्वोपनिषदानुसार योगांगांचे वर्णन. ओके. काय काय आहे त्याच्यात वर्णन केलेले विषय? मंत्र सगळे वर्णन केलेले आहेत. बरोबर. प्राणायाम, प्रत्याहार, ध्यान सगळं वर्णन केलेलं आहे. ते सगळं लिहायचं आहे. ओके. यम, नियम, आसन, प्राणायाम, धारणा, ध्यान, समाधी सगळं ते येणार. आणि त्याचे महामुद्रा आणि 3 बंध. हा, ते पण लिहिता मध्ये लिहायचे ते. कारण काय माहितीये का, की योगांग म्हणून विचारलेली आहेत. आता ह्याच्यामध्ये लिहिताना असं लिहिलेलं नाहीये की ही योगांग म्हणजे काय म्हणतात त्याला, ह्याला योगांग म्हणायचं नाही असं नाहीये. ते सगळं त्यांनी खाली एकाखाली एकच वर्णन केलेलं आहे. त्यामुळे ते पण येणार त्याच्या खाली. बरोबर ना. सगळ्याचं वर्णन करायचं तिथे. शुद्धिक्रिया पण येतील का मग? नाही, शुद्धी नाही येणार. शुद्धिक्रिया नाही येणार आहे. फक्त काय काय येईल? बंध मुद्रा आणि हा, यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, ध्यान, धारणा, समाधी, 8 अंग, त्रिबंध, महामुद्रा, मुद्रा आणि खिचडी मुद्रा. तेवढंच येईल. चला पुढे. तेजोबिंदू उपनिषदाचा आशय स्वशब्दात लिहा. हा मोठा क्वेश्चन आहे. लिहिणाऱ्याला अमाप लिहावं लागेल आणि मटेरियल भरपूर आहे. लिहायचं की नाही हे ठरवायचं प्रत्येकाने. ओके. भरपूर लिहिण्यासारखं आहे. पंचदशांग योग आहे, अखंड एकरसत्व आहे, जीवनमुक्त आहे, विधेयमुक्त आहे, अहम ब्रह्मास्मी आहे. सगळं लिहायला लागेल. बरोबर. सगळंच्या सगळं स्वतःच्या शब्दात वर्णन करायला सांगितलेलं आहे. हा खूप लॉंग आन्सर क्वेश्चन आहे ते. टिपा लिहा. योगाच्या अवस्था. आरंभावस्था, घटावस्था, परिचय अवस्था, निष्पत्ती अवस्था. याच्याविषयीची 8 मार्काला टिपा आहे. मस्त प्रश्न आहे. अमृत नादोपनिषदानुसार प्रणवाचे स्वरूप. प्रणव स्वरूप आहे बघा तिथे वर्णन केलेलं.
प्रणवाचा आकार, उकार, मकार, मात्रेचे चिंतन करावे वगैरे वर्णन आहे त्याच्यामध्ये. विष्णूला सारथी करून वगैरे वर्णन आहे त्याच्यात, ते आपण लिहायचं. सुरुवातीलाच आहे वर्णन ते आपण करू शकतो. कारण अमृतनाद आपण व्यवस्थित ठरवलंच आहे. योगाच्या अवस्थामध्ये उन्मनी अवस्था एक लिहावं लागेल त्यात. कशामध्ये? आपल्याला त्या अभ्यासक्रमात कुठे? योगाच्या अवस्थामध्ये आपल्याला चारच दिलेत ना. नाही आपलं हे 5 योग आहेत योग तत्वोपनिषद. तत्वनिषद ना सर. हा, कुठे म्हणताय तुम्ही? योग तत्व निषेधनुसार. हा, योग तत्वोपनिषदात 5 अवस्था आहेत. नाही अवस्था ज्या आहेत ना, अवस्था त्याच विचारल्यात अवस्था ना. चारच आहेत ना. चारच 4 अवस्था. अवस्था सांगितले ना. आरंभ, गट, परिचय, परिचय आणि निष्पत्ती आणि निष्पत्ती. चारच अवस्था. आणि उन्मनी अवस्था. निष्पत्ती अवस्था जी आहे ना, त्याच्यातच त्याचं वर्णन आलं. आणखी अवस्था वेगळी सांगितलेली नाही. ओके सर, चार शंका अवस्था होती म्हणून चारातच वर्णन करायचं. आणखी 5वी लिहू नका. 5वी लिहिली की गोंधळात आला. चला पुढे. अमृतनादोपनिषदात प्रणव स्वरूप सुरुवातीलाच आलं. त्यानंतर मिताहार. युक्त आहार विहारस्य आहार विहारस्य मध्ये आले. कुठे सांगितलंय? कुठल्या उपनिषदात सांगितलंय मिताहार? भगवद्गीतेत आहे ना सर? नाही ते युक्त आहार विहारस्य युक्त चेष्टस्य कर्मसु नाही काय? नाही येत नाही. पेपर आपला दुसरा आहे आता. हा खालचा पाठ चालू आहे. खालचा पाठ चालू आहे आता. फक्त आपण ह्यालाच बघायचं. कुठे बघायचं? उपनिषदामध्येच बघायचं. म्हणजे ते योग्यांचा आहार कसा असावा? म्हणजे अति तिखट खाऊ नये, योग तत्वोपनिषदात आहे. अति आंबट खाऊ नये. योग तत्वोपनिषदात तर आहे का? 12वं अंग आहे ना. 12वं अंग सांगितलं आहे ना यामध्ये. आता तेजोबिंदू उपनिषदामध्ये आहे ते. कशामध्ये? युक्त आहार विहारस्य. तेजोबिंदू उपनिषद मध्ये 12वं अंग सांगितलंय, प्रत्याहार. ओके. मिताहार मध्ये मिताहार ही संकल्पना कुठे सांगितली? हा प्रश्न आहे. मिताहार सर जे योग साधनेत येणाऱ्या अडथळ्यामध्ये आहे का मिताहार? मला अमृतनादोपनिषद मध्ये नाही सर, योग तत्व उपनिषद मध्येच आहे ना मग ते. मला अमृतमध्ये आठवतंय. बघा जरा सर्च करा पटापट. हा, हे बघा लिहिलंय इथे. युक्त आहार विहारस्य युक्त चेष्टस्य कर्मसु योग भवति दुःखा. 27व्या श्लोकाचं भगवद्गीतेत आहे ना सर? हा, नाही ह्याच्यामध्ये पण आहे. अमृतनाद मध्ये पण आहे. एक मिनिट हा. आणि योग तत्वोपनिषद मध्ये बघा जरा फक्त. अमृतनाद मध्ये आहे सर. अमृतनाद मध्ये पण आहे, पण आपण व्यवस्थित लिहायला प्रश्न जे आहे ना, तो कुठल्या ह्यातला आहे हा कन्फर्मच करू आत्ताच. हा, हे बघा ह्याच्यातच आहे. हा, कशात आहे? योगोपनिषद मध्ये, योग तत्वोपनिषद मध्ये श्लोक नंबर साधारण 45च्या आसपास. 44 पासून सुरुवात होतो. श्लोक नंबर 44. शेहेचाळीस 47. हा, 46 47 पण येणार. हा सगळा मिताहार झाला. 46 47 49 पण आहे. त्याच्यानंतर 49 पर्यंत आहे बघा. त्या लिहून ठेवा तिथे. मिताहार जर क्वेश्चन आला तर योग तत्वोपनिषदामधले साधारण श्लोक नंबर 44 पासून 49 पर्यंत हे लिहून ठेवा. आता कन्फ्युज व्हायला लागतो, पण परीक्षेला जेव्हा आपण जाणार ना, तेव्हा हे एकदम क्लिअर व्हायला लागतं आपल्याला.
कारण आपण परीक्षार्थी म्हणून जात असतो तिथे. त्यामुळे मिताहार का तुम्हाला येत नाही का, तर सगळ्यांना येत असतो. मिताहार म्हणजे काय हे सगळ्यांना कळत असतं, परंतु कुठल्या कुठून आलाय? उपनिषदामध्ये कुठे सांगितलेलं आहे स्पेसिफिक होणं आवश्यक आहे. परीक्षेच्या दृष्टीने एवढंच आहे. सध्या नोट हेच डाऊन करा. कन्फ्युज व्हायला लागलंय सर, की एखादा प्रश्न नेमका कुठून आलाय हा, तेच कळत कुठून नाहीये. आला. त्यामुळे तिन्ही उपनिषद आपण वाचन केलेलं नाहीये त्यामुळे जास्त होतंय. अभ्यास आपलं केलेला वाचनच नाही. नाहीये. हा, हा. वाचन नाही म्हणून एवढंच. बरोबर बोलले. एकदा नाही, वाचन वाचन केलं की प्रश्नानुसारच आता तुम्ही वाचणार, कारण तुमच्या डोक्यात प्रश्न तर गेलेले आहेत आता. बरोबर. वाचन केलं तर मिताहार म्हटलं सर, योग गीताच आठवते. हा ठीक आहे, पुढचा प्रश्न घेऊ. पंचदशांग कशात आले? पंचदशांग तेजोबिंदू निषेध. तेजोबिंदू. हा, आता कसं, आता विसरत नाही ना. काल काल पण आपण खरं बघितलेलं, पण पंचदशांग मी बोलल्यानंतर योगतत्वमध्ये पण घुसायला लागलेली होती आज. आता परत ती तेजोबिंदू मध्ये आली. आता ती स्थिर होणार तिथेच, आता विसरणार नाही. नाही. ठीक आहे, आपण बरेच प्रश्न बघितले आज, आता थांबायला हरकत नाही. अजून घ्यायचे आहेत का लेक्चर? काही परत परत आता प्रश्न हे रिपीटच होणार आहेत आणखीन. आता नाही सर, आम्ही जर वाचतो आता आणि क्वेश्चन वगैरे आम्हाला काही असं कन्फ्युजिंग असेल किंवा त्यात काय लिहायचं हे नाही कळालं, तर मग आम्ही तसं तर सांगू. विचार. हो चालेल. हा. आता तर आज मी काय केलंय, question रिपीटच होणार. आज मी हे 10 जे क्वेश्चन सेट होते, हा 10 क्वेश्चन सेट मधले एक हे केला, टेबल केला. त्याच्यामध्ये गीतेवरचे 2 अध्यायात किती प्रश्न आले, रिपीट किती झाले ते, म्हणजे रिपीट नाही झाले, एक एक हा वेळ आले ते वेगळे काढले. हा असे 4 आणि 3 उपनिषदाचे, बर, म्हणजे तेवढे प्रश्न सोडले तरी सगळा अभ्यास होतोय. सगळं होतं. तेच सांगतोय, पास हा. व्हायला काहीच ठीक ठीक. कठीण नाही हो. पास व्हायला नाही, कोणाला अभ्यासाला पण काहीच कठीण नाही. तेवढे प्रश्न आता आपण स्वतः अभ्यास करून सोडवले, म्हणजे जे रिपीट झाले ते वगळले, जे रिपीट हो नाही झाले एक वेळ आले ते 10 सेट मधले काढले. 3 बरोबर. उपनिषदावरचे आणि गीतेचे 2 अध्यायावरचे. हो हो, तेवढा जरी एखाद्यानं अभ्यास केला तरी 100% क्वेश्चन पेपर त्याला माहितीच असणार, असं गृहीत धरा. हो. त्याच्या बाहेर काही येत नाही. अगदी व्यवस्थित अभ्यास केला. आता तुमच्या लक्षात आलंय की हे मुद्द्यानुसारच आपल्याला करायचं आहे, आणि एवढे हा. मुद्दे आपण केले की विषय संपला, हे तुमच्या व्यवस्थित लक्षात आलेलं आहे. त्यामुळे कोणीही टेन्शन घेऊ नका. फक्त एकदा वाचून काढा, तुम्हाला ऑटोमॅटिक आता जे क्वेश्चन डोक्यात घातलेले आहेत तुमच्या, ते क्वेश्चन तिथे तिथे तुम्हाला दिसत जाणार की ह्याचं उत्तर असं लिहायचं आहे, ह्याचं उत्तर असं लिहायचं आहे. त्यामुळे आता उपनिषद वाचा, एकदा ते अध्याय वाचून घ्या, म्हणजे ते सगळं माझे सॉर्ट आउट होऊन जाईल. सर माझी कन्सेप्ट आता अशी आहे, म्हणजे वैयक्तिक स्वतःची, की हम्म. तो प्रश्न आता वेगळे केलेत मी, वाचताना हम्म. त्या प्रश्नाचं उत्तर डायरेक्ट लिहून काढणे, नोट्स तयार होतात. तरी चालेल, उत्तम, छान मार्ग आहे. आता सर आपल्याला हे पण देतात ना, क्वेश्चन पेपर पण सोडवायला देतात ह्याच्यासाठी, हो, प्रॅक्टिस सरली साठी. दिलेले आहेत नोट्स, त्याचा पण आधार घ्यायचा ना, ज्यावेळेस आपल्याला समजणार नाही, लक्षात येणार नाही सूत्र त्याचा वाचून, आधार घ्यायचा. त्यावेळेस मग त्याचा आधार घेऊन. हम्म. पण मेन मेन जे आहे, अध्याय वाचणे किंवा उपनिषद वाचून काढणे, हे एकदा मात्र व्यवस्थित करा, म्हणजे तुम्हाला कुठल्या श्लोकामध्ये काय विषय मांडलेला आहे हा मुद्दा हो. स्वरूपात लक्षात ठेवायला पाहिजे. मग तुम्ही त्याच्यातलं नाही, काय पण शोधून काढू शकता. आता आम्ही एक रीडिंग केलंय त्याला, म्हणजे असं धावते. आता प्रश्न सोडवतच डायरेक्ट वाचणे, प्रश्न सोडवतच पुढे जाणे त्याचं, मग एकदा विषय बाजूला केला परत त्याच्याकडे बघणे नाही परीक्षेपर्यंत. काय गरज नाही. हो अगदी बरोबर बोललात सर, हे एकदम छान झालंय. सॉर्ट आउट होणार आहे, काही प्रॉब्लेम नाही. कारण बऱ्याच लोकांना लक्षात तर आहे सगळं, फक्त कुठे लिहिलंय, काय लिहिलंय, कधी हा. सांगितलेलं, असे कन्फ्युज झालेले आहेत. त्यांची काळजी करण्याची काही गरज नाही. फक्त तुम्हाला सॉर्ट आउट करायचं आहे. मुद्दे कुठे आहेत, काय आहेत, हे आता लिहून काढा, म्हणजे काही प्रश्न येणार नाही शक्यतो. चला मग थांबूया. परत जर घ्यायची वेळ आलीच लेक्चर तर पुन्हा भेटू. बाकी सर्वांना चालते. हरिओम. ओम माझ्या सर. सर्व धन्यवाद प्रयत्न सर. केलेले आहेत. माझ्या मते सगळेजण सुज्ञ तर आहेतच, बुद्धिवान पण आहेत. त्यामुळे प्रत्येक जण परीक्षेत पास हो, हीच माझी सदिच्छा सर्वांना. धन्यवाद, तुम्ही ऐकून घेतलं सगळं त्याबद्दल. थँक्यू सर. धन्यवाद थँक्यू सर. सर. वेलकम. धन्यवाद सर.